ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अशा सुंदर अशा ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, खरं तर आमच्या 68-70पेक्षा ही 35ची पिढी हुशार आहे आणि 35पेक्षाही तुमची 10-15ची पिढी हुशार आहे. पण झालं आहे काय, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते एकतर तुमच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे अभंग तुम्हाला अभ्यासायला असतात ना. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईंच्या कविता तुम्हाला मास्टर डिग्रीपर्यंत अभ्यासासाठी असतात आणि त्या काही फक्त प्रश्नोत्तरं लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात. त्यातून काहीतरी चांगलं घ्यायचं असतं. तुम्ही हरिपाठ पाहिलं? हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे आपला घरचा संसार म्हणलं आहे का? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डी, कुणाचं म्हटलं आहे? अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाही, स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अशा अभंगाच्या एका चरणाचा अर्थ इतका मोठा असतो, पण ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई एखादा अभंग कोणाचा पाठ आहे का? एखादा अभंग पाठ आहे कोणाचा? नाही. बघा, मीराबाईचं एक भजन होतं, 2 ओळी तुम्ही मागं म्हणायचे आणि त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे? हे भजन तुम्हाला काहीतरी घेण्यासाठी आहे. बघा, काय भजन होतं? जैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन आणि मीरा हो गई मगन. याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी निर्माण झाली होती, एवढी आवड निर्माण झाली होती, तशी तुम्हाला अभ्यासाची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली, तर तुमच्यातला प्रत्येकजण जीवनामध्ये मोठा होऊ शकतो. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी तल्लीन मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तानसुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले, बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या? अभ्यास करून लय शिकून मोठा हो नको, कर्नल हो नको, लेफ्टनंट हो नको, कलेक्टर हो नको असं म्हणणार आहे का एखादा? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? 1 शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन, एक संतांचा सकारात्मक सुविचार काही फक्त फळाभिंतीवर लिहिण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. प्रत्येक विचारातून माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं, ते तुम्ही घेत नाही. बघा, संतांचे अभंग आज 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा प्रत्येक ठिकाणी गायले जातात आणि ते ताजे वाटतात. परंतु डीजेचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, परत दिसतं का? दुसऱ्या वर्षी ते गायब होतं. परंतु संतांचे अभंग प्रत्येक वर्षी गायले जातात. रूप पाहत आलोचनी, सुंदर ते ध्यान, अवघाची संसार, इवलेचे रोप, जे का रंजले गांजले 700 वर्षानंतरही प्रत्येक वर्षी गायले जातात आणि ते ताजेतवाने वाटतात. आणि तो डीजेचं गाणं एकच वर्षी येतं तरी तुमच्या डोक्यात बसतं, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. दुसऱ्या वर्षी दिसतं का? आवाज वाढव डीजे तुझ्या, परत दिसलं का? एकच वर्ष दिसतं, ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही गायले जातात, ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. ही खरी शोकांतिका आहे. कारण जे टिकणारं आहे ते तुमच्या डोक्यात बसत नाही. 7-8 वर्षापूर्वी गाणं आलं होतं,
ते दुसऱ्या वर्षी दिसलं नाही, ते एका बाईच्या नावावर होतं. ती बाई दुसऱ्या वर्षी दिसली नाही आणि ते गाणं दिसलं नाही. दिसलं का? त्या बाईच्या घरापुढं जाऊन काही टुकार पोरांनी इतका धिंगाणा केला, त्या बाईच्या नावानं आरडाओरडा केला. त्या बाईचं नाव काय होतं? जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, काय नाव होतं रे? शांताबाई. बरोबर, त्याला माहिती शांताबाई. शांताबाई त्याला फक्त आठवलं, त्याला मीराबाई आठवली नाही, मुक्ताबाई. अहो, मीराबाईचं भजन मुक्ताबाईच्या गवळणी आजही प्रत्येक गावामध्ये गायले जातात. त्या कानाला गोड लागतात आणि त्याला काहीतरी चाली असतात. बघा, मीराबाईची एक गवळण होती, मागं म्हणाल का? लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन, लाजवी हा चक्रपाणी, जनी हसे हसे गाय गाणी, जनी हसे गाय गाणी, हसे गाणे गाऊन. बघा, याला थोडी तरी चाल आहे का त्या शांताबाई सारखं नुसते अटक लटक शांताबाई? हां, काही चाल तरी आहे का त्याला? तरी डोक्यात बसते यांच्या. किंवा एक ज्ञानदेव एकनाथ तुकाराम यांचे भारुडं गवळण हे आजही गावोगावी गायले जातात. बघा, एक एकनाथांचं भारुड होतं, माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? तुम्हाला कधी विंचू चावला आहे का? ऐकलं नाही का तुम्ही? विंचू चावला आहे भारुड ऐकलं नाही का? तुम्ही फक्त मागं विंचू चावलं म्हणा, मग तुम्हाला कळेल काय. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग ग ग ग ग काय मी करू देवा रे देवा, अग भयो भयो विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो, काम क्रोध विंचू चावला, तव घाम अंगाशी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, तिने माझा प्राण चालला. अग ग ग ग ग काय मी करू, आता कुठं मी जाऊ, कुणाला सांगू. विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो, त्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झर झर. अग ग ग ग ग काय मी करू, तर कुणाला सांगू, कुठं मी जाऊ. अगं आया यो, अगं भय भयो विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली पुन पुन शांत केली जनार. बघा, हे गवळण, हे भारुड गवळण, भारुड, भजन, पदे, दोहे, काकडा, वासुदेव, पांगळा, अनेक प्रकार आहेत. संतांच्या साहित्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्या चाली चांगल्या असतात, त्याचा अर्थ चांगला असतो, पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोण? ती शांताबाई गेली, मग कोण आला? एकनाथ आला का? तुकाराम, नामदेव, सेना, चोखा, कबीर, कोण आला? शांताबाई गेल्यावर यांचा आला बाबूराव. आता मग शांताबाई आणि बाबूराव ही नावं तरी चांगली वाटतात का तुम्हाला? ती तुम्ही डोक्यामध्ये एक अभंग, वर्षातून एक अभंग पाठ करा, वर्षातून एक अभंग पाठ करा. कारण अभंग या शब्दाचीच फोड अशी आहे. बघा, शिक्षण, शिक्षण या शब्दाची फोड केल्यावर काय होतं? शिक्षण म्हणजे एक क्षणाला शिकायचं असतं. लहानपणी तुम्हाला एक गोष्ट असायची बघा, दोन प्राण्यांची शर्यत लागते, त्याच्यामध्ये कोण जिंकतो? ससा चपळ होता, कासव का जिंकला? का जिंकला? तर तो थांबला नाही, तो थांबला नाही, तो झोपला नाही. मग या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क जर नियमित केला तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. तुमच्याला प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून. पण काय होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही आत्ता गांभीर्य घेत नाही. आता तुम्ही लहान आहात, तरीही मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, जी मुलं आत्ता टंगळमंगळ करतात, अभ्यास, गृहपाठ, होमवर्क करत नाहीत, आपल्या करिअरकडे ध्यान देत नाहीत, 4 दिवस खाडा काढतात. आता आपले इंग्लिश मिडियमला आहेत, तुमच्यातले बारीक आहात म्हणून तुम्ही जात नाही. पण एक अलीकडे एक नवीन नाद निघाला आहे. काय नाद निघाला आहे? पाटलांचा बैलगाडा आणि तुमच्या करिअरचा राडा. काय पोरं बघा, आता आमच्या भागची काय पोरं, आता तुम्ही नाही जात, काय पोरं 4 दिवस गाड्या मागं पळतात.
गाड्या मागं पळतात, नंबर तिकडे कोणाचा येतो आणि ते उड्या मारतात आणि उड्या मारतात आणि त्यांची 4 दिवस शाळा बुडते आणि शाळा बुडल्यावर त्यांचा अभ्यास गृहपाठ होमवर्क मागं राहतो. मग ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला अभ्यासाचा 1 आठवडा, 1 दिवस, 1 ताससुद्धा वाया घालता कामा नये. माणूस जीवनावर कसा असतो त्यापेक्षा कसा दिसतो त्यापेक्षा तो काय करतो. माणसाचं जीवन मिळालं आहे, जीवनानंतर शिकून सवरून तुम्हाला देवानं कोणता रंग दिला आहे, कोणत्या घराण्यात जन्मायचं किंवा कसं व्हायचं ते तुमच्या हातामध्ये नाही. किंवा बऱ्याच वेळेला असं वाटतं, अरे मी बुटका, मी लुकडा, मी कमी जातीमध्ये जन्मलो, मी काळा, मी मुंगळा, माझं कसं मोठं होणार. काळाही मोठा होणार, गोराही मोठा होणार आणि मुंगळाही मोठा होणार. प्रत्येकजण मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय त्यांचं नाव, मग त्यांचा कलर काय आहे, गोरा होता. कोणत्या समाजात जन्मल्या होत्या, आदिवासी समाजात जन्मलेली स्त्री राष्ट्रपती होऊ शकते. रंगावर काय नसतं. भारताचे माजी पंतप्रधान APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजात जन्मले होते, ते जन्मल्यावर श्रीमंत होते का. अहो त्यांनी पेपर टाकायचे, पेपर टाकता टाकता पेपरच्या कात्रणा मागं वाचले, त्यांनी काही विषय वाचले, प्रबंध वाचले आणि त्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली, अरे मी संशोधन करू शकतो आणि मिसाईल मॅन म्हणून ते राष्ट्रपती झाले. मग ते कोणत्या समाजात जन्मले होते, श्रीमंत घराण्यात जन्मले होते का. त्यांचा रंगही काय गोरा नव्हता. ते जाऊ द्या. एक महिला हे होऊन गेली तामिळनाडूची, तिचं नाव PT उषा. कोणत्या घराण्यात जन्मली होती, गोरी होती का. मग रंगावर काय असतं. कोण होती ती, डान्सर होती का, धावपट्टू होती, बरोबर. मग तिला पदक कधी मिळालं तुम्हाला माहिती आहे का. तिचा इतिहास 2 वर्ष, सतत 2 वर्ष पहिली तिचं पदक फक्त 9 सेकंदावरनं फुकत होतं. किती सेकंदावरनं. ती प्रॅक्टिस करत होती. प्रत्येक तिचे पालक तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेत होते. आता 5 किलोमीटर तिचं गाव तामिळनाडूमधून, तिच्या गावापासून दुसरं गाव 5 दररोज 10 किलोमीटर ती सराव करायची, प्रॅक्टिस करायची. तरी तिला पदक 9 सेकंदावरनं हुकत होतं. पण एकदा काय झालं, ती प्रॅक्टिस करत असताना त्या गावामधून पलीकडल्या गावात गेली आणि तिकून मागं फिरायची. तेवढ्यामध्ये त्या गावातली 10-15 कुत्री माहिती का, पाहिली का. त्यांची कळवण लागल्यावरती कधी अंगावर येतील भरोसा नाही. 10-15 कुत्र्यांची कळवण लागली आणि ती जशी मागं फिरली त्याच वेळेला ती कळवण तिकून येत होती आणि तिकून येत होती. ती जशी पळाली तशी ती अख्खी कुत्री तिच्या मागं लागली. अख्खी कुत्री मागं लागल्यावर त्या कुत्र्यांच्या भ्यानं कुत्री चावतील म्हणून ती अशी बुंगाट पळाली, तंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले. किती. आणि पहिलं पदक तिला मिळालं. एक पदक खेळामध्ये मिळालं तर 1 कोटी रुपये मिळतात, नोकरी मिळते. मग असं काय नाही का शिकून सवरून अख्खी जिंदगी घालवली तरी 1 कोटी रुपये मिळत नाहीत. कोणती नोकरी. एखाद्याला कमी मार्क आहेत ना, एखाद्याला कमी मार्क आहेत त्यांनी दुसरा वेगळा प्रयत्न करा. गायला शिका, खेळायला शिका, अनेक छंद आहेत, अनेक प्रकार आहेत. एखाद्या वेळेला मुलं काय होतात, थोडीशी कमी मार्क मिळाली का नाराज होतात. पण नाराज नाही व्हायचं. अपयश यशाची कोणती पायरी आहे, शेवटची पायरी आहे का, पहली पायरी है। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की। आता तुम्हाला मी काय म्हणायला लागलं तुम्ही जीवाच्या आकांतानं म्हणणार नाही, परंतु जर मी असं म्हटलं राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, मी तुम्हाला म्हणायला सांगितलं होतं का? तरी जय जयकार का होतो? कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती, कारण आपला समाज, आपल्या महिला, आपल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत त्या फक्त 2 कारणामुळं। एक कारण छत्रपती शिवाजी आणि दुसरं संतांचे विचार। संतांनी सांगितलं परश्री मानावे माते समान। तुमचा जन्म झाला नसेल 1995-96ला भिवंडीमध्ये दंगल झाली। दंगल झाल्यानंतर एक मुस्लिम समाजाची मुलगी ग्रॅज्युएट झाली होती, पण तिला काहीतरी बनायचं होतं। ती सरळ मार्गाने चालायची,
पण तुकार समाजाची, सगळ्या समाजाची मुलं तिच्याकडे पाहून तिची टर ओढवायची, जळायची, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. ती कुणा कारण तिचं ध्येय होतं मला काहीतरी मोठं व्हायचं आहे, संशोधक व्हायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे. ती कुणाकडे लक्ष देत नव्हती आणि ती मुलं अख्खी तिच्याकडे बघायची प्रयत्न करायची, कारण ती मुलं टुकार बेकार झाली होती. आणि तुम्हाला पहिलं सांगितलं, आपल्या देशामध्ये जी मुलं आपली करिअर करत नाहीत, प्रत्येक गावची समस्या आहे मॅडम, प्रत्येक गावामध्ये 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती? जी आता अभ्यासाकडे टंगळमंगळ करतात, लक्ष देत नाही, गांभीर्यानं घेत नाहीत आणि ज्यांना नोकरी चांगली मिळत नाही, चांगलं करिअर करत नाहीत, त्या मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती अशी मुलं त्या मुलीच्या मागं त्याला छेडायला बघायची, बोलायला बघायची, पण ती सुंदर मुलगी कुणाकडेही बघत नव्हती. तिचं ध्येय होतं मला करिअर करायचं आहे. पण एकदा काय झालं, भिवंडीला 95-96 साली दंगल झाली आणि दंगलीमध्ये काय होतं, जे असे टुकार लोक, बेकार लोक असतात आणि दंगलीमध्ये हिंदू मुस्लिम असा काही प्रश्न नव्हतो. ती दंगल झाल्याच्या नंतर त्या पोलीस काय दंगलीमध्ये मध्ये घुसत नाहीत. पोलीस कडकडनी लांबून ह्या समाजातली काही मुलं त्यांनी पकडली, हिंदूंची काही पकडली, पलीकडे काही मुसलमानांची पकडली. ती हिंदूंची मुलं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून दंगल करत होती, हिंदूंची मुलं अल्लाहू अकबर म्हणत होती. यांना धर्माचं काही पडलं नव्हतं. आता त्यातल्या पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी पकडल्यावर मुस्लिम समाजाच्या मुलाला विचारलं, का रे तू का दगड फेकतोस, तू काय कारण, तू दगड फेकतोस, याचं कारण काय, तुला याच्यातून काय मिळायचं आहे? त्याला माहीत नव्हतं मी का दगड फेकतोय. तो म्हणला मुझे मालूम नहीं, बड़े मियाँ ने बोला छोटे मियाँ फेकता है इसलिए मैं फेकता है. म्हणजे दंगल का फेकतो, कारण कोणीतरी चिथावणीखोर चिथावणी देतो, या मुलांना 4-10 रुपये थोडं खायला देतो आणि ती दंगली. एकाला विचारलं, एका दुसऱ्या बाजूच्या हिंदू समाजाला पकडलं, तू दंगल छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून दंगल फेकत होता, नाधूड करत होता, जाळपोळ करत होता. शिवाजी महाराजांनी हे शिकवलं का? आपल्या समाजावर दगड फेका, आपल्या समाजाची जाळपोळ करा, हे शिकवलं का? तू का दंगल करत होता, का फेकत होता? तो म्हणला मला माहीत नाही. म्हणजे त्यांना गीता कुराण बायबल धर्माचं काही नसतं. जो गीता कुराण कभी नाही पडते वही उधर लढते. त्यांना काही नव्हतं, त्यांना कुणीतरी चिथावणी. मग त्या मुलीच्या मागं ही दंगलखोर, दंगल करणारी जी मुलगी कुणाकडे बघत नव्हती, त्यांना वाटलं आता बरी संधी आली. दंगलीमध्ये काही गावगुंड असतात, त्यांची लुटालूट करणं, जाळपोळ करणं, काहीतरी ओरबडणं, कोणाचे पैसे दागिने पळवणं. मग त्यांनी त्या टुकारपोरांनी ठरवलं, अरे आता दंगल झाली ना, दंगलीमध्ये आपण ह्या मुलीच्या घरामध्ये घुसायचं आणि मग ह्या मुलीला, हे आपल्या हातावर येत नाही ना, पटत नाही ना, ह्या मुलीकडे बघायचं काय करायचं. ते तिच्या घरात घुसले. जसे 10-12 पोरं घुसले तशी ती मुलगी मागच्या दरवाजानं पळाली. मागची दरवाजानं मुलगी पळाली, इतकी पळाली, ती बोलत तिच्या मागं लागली. ती मुलगी ग्रॅज्युएट झालेली होती, चलाक होती, धावपट्टी होती, ती पण तिला काहीतरी करिअर करायचं होते. ती इतकी पळाली आणि 2 तास ती मुलगी पळत होती. ह्या गल्लीतून त्या गल्लीत, कोणत्या घरात घुसावं आतमध्ये डोकावत होती. 2 तास पळाली. शेवटी एका गल्लीत घुसली, एका गल्लीतल्या खिडकीतून डोकावलं. तिने दरवाजा वाजवला. एक 20-25 वर्षाचा तरुण त्यानं दरवाजा उघडला. शिवाजीसारखी दाढी असलेला 20-25 वर्षाचा तरुण त्यानं दरवाजा उघडला. ती जशी घुसली, ती मुलं मागं लागली होती. घुसली तशी तिनं पाहिली, खोटं खाली घुसून अगदी कोपऱ्यात जाऊन बसली. ते गुंड पळत आल्यावर त्या तरुणाला कळलं ही मुलगी गुंडईच्या मागं लागलेत. त्यांनी विचारलं, अरे एक लडकी इधर आई क्या? बोला नाही आई. आली नाही म्हटल्यावर ते पुढं पळल्यावर या तरुणानं आपलं धापा टाकीत दरवाजा बंद केला. त्याला वाटलं कायला चंड आलं आहे. मग शेवटी ते तरुण पुढं मागं फिरून आले. परत त्याला विचारलं खिडकीतून, अरे तरुण इधर लडकी आई थी, किधर आहे? इधरच आई थी, किधर गई? वो बोला क्या मालूम किधर गई. मग ते तरुण परत गेले. रात्री 2-3 वेळा ते तरुण त्या तरुणीला शोधत होते. अरे शिकार सावध टप्प्यामध्ये आलं होतं, गायब झालं, कुठं झालं. आणि तो तरुण रात्रभर खिडकीमध्ये ते बाहेरून जातात येतात बघत होता, राखण करत होता. आणि ही मुलगी 2 तास पळून इतकी दमली होती. जशी खाली घुसली तशी दमलेली ती मुलगी झोपी गेली. आणि हा जागा रात्रभर खिडकीतून बघतोय, इकडून तिकडे लोक जातात, दंगल बाहेर चालू आहे. ती मुलगी पाट तिची झोप झाल्यावर आळीपिळी दिली आणि वाघासारखी बाहेर आल्यावर
त्यानं हात जोडले, तुम्हाला माफ़ करना. ती म्हणली माफ़ करना भैया. ती म्हणली क्या माफ़ करना, तू रातभर सोई, मैं इधर खडा होई, ते इकडे तिकडे येतात. पण मला सांग, तू खाटं आली तशी खाटं घुसली, ते सगळे तरुण तुझ्या मागे लागले होते, तुला तुझ्या इज्जतीची भीती होती म्हणून तू आली ना. ती म्हणली हां, मैं वो मेरा इज्जत लुटना चाहते थे इसलिए मैं आगे. मग तू सांग, तू एकटी माझ्या घरामध्ये घुसली, तू खाटाखाली घुसली, मी एकटाच होतो, मीही तुझं काय करू शकत होतो, तुला माझ्यापासून इज्जतीची भीती नाही वाटली. ती म्हटली नाही वाटली. म्हणली का नाही वाटली. तो म्हटला मी पळत होते, ते तरुण माझ्यावर, मला माहिती आहे माझ्यावर भाव खात होते, माझ्याकडे बोलण्याचा प्रयत्न करते, माझी मला इज्जत लुटणार होते, मी पळत होते, मी 2 तास पळाले. पळता मी बऱ्याच घरामध्ये डोकावलं, मला कुठं संरक्षण होईल असं वाटलं नाही. पण ज्या वेळेला मी पळाले त्या गल्लीमध्ये आले आणि तुझ्या घराच्या खिडकीमधून मी डोकावलं आणि डोकावल्यावर तुझ्या घराच्या भिंतीवर एका राजाचा फोटो दिसला. कोणत्या राजाचा फोटो होता. छत्रपती शिवरायांच्या राजाच्या फोटोवर मुस्लिम समाजाची तरुणी एवढा विश्वास करते, एवढा विश्वास शिवाजीराजांनं जनतेला दिला होता, म्हणून त्यांचा जय जयकार होतो. फुकट होत नाही का, फुकट होतो. ती मुलगी म्हटली मी शिवाजीराजांचा इतिहास 4थीला वाचला होता. तुम्ही इंग्लिश मिडियमला आहे, तुम्हाला आहे का नाही माहीत नाही, 4थीच्या पुस्तकामध्ये आहे ना, पहिल्यापासून शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी सांगितलं आहे. छत्रपती शिवरायांची न्याय नीती धर्म तुम्हाला माहिती आहे. रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले माहिती आहे ना. किंवा एक सरदार होता कोणता, शाहिस्तेखानाची बोटं तुटली होती. ती मुलगी म्हटली मी सगळा शिवाजीचा इतिहास वाचला आहे, शाहिस्तेखानाची बोटं तुटली, त्या आपल्या रक्ताळलेल्या हाताकडं वेदना दमवत पाहत असताना, अगदी रक्ताळलेल्या दुःखी अंतकरणानं उभा असताना त्याची बहीण धावत आली आणि त्याची बहीण धावत आल्यावर ती म्हणली भाईजान मेरी बेटी लापता है, उसे बचाओ. शिवाजी के आदमी उसे भगा के ले गए होंगे. आपल्या रक्ताळलेल्या हाताच्या वेदना विसरून तो आपल्या बहिणीला म्हणाला नहीं बहन, ऐसा हो ही नहीं सकता. शिवाजी के आदमी उसे लेके भी जा भी नहीं सकते, अगर लेके भी गए होंगे तो बाइज्जत उसे वापस लौटा देंगे. शिवाजी एक बार किसी की गर्दन छाट सकता है, किसी की उंगली छाट सकता है, लेकिन किसके बहू बेटी को कुछ भी नहीं कर सकता. म्हणजे इतका विश्वास कुणाचा होता, शाहिस्तेखानाचा होता. मुस्लिम समाजाच्या लोकांचा इतका राजावर विश्वास होता. का विश्वास होता तर त्याच्या पहिल्या धड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून मुल्ला महम्मद, ऐकले ना. मुल्ला महम्मदच्या सुभेदाराच्या सुनेला 4-5 किलोमीटर राहुटी पडली होती. अख्खा सुभेदाराचा खजिना लुटला आणि खजिना घेऊन आबाजी सोनदेव नावाचा सरदार तो खजिना घेऊन आणि खजिन्याबरोबर त्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन शिवरायापुढे हजर केलं. आणि राजांना म्हणले राजे आपके लिए तुमच्यासाठी एक सुंदर नजराना आणला आहे. राजांनी खजिना पाहिला, त्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि सुनेकडे पाहिल्यावर आबाजीवर कळले, आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. अहो आम्ही त्या मोगलांप्रमाणे, त्या यवनाप्रमाणे दुश्मनांच्या लेखी बाळींच्या इज्जतीवर धाड घालू लागलो, मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे. हा धडा वाचलाय ना तुम्ही, होता का धडा तुम्हाला. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय. जा आपल्या बहु बेटीप्रमाणे, आपल्या लेकी बाळीप्रमाणे चोळी बांगडी करून तिची बाइज्जत तिच्या सुभेदाराच्या घरी बोलवण करा असं त्यांनी सांगितलं. आणि राजे त्या सुभेदारांच्या सुनेच्या सौंदर्याकडं पाहतच राहिले. काळ्या अमावस्येच्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. अशीच सुंदर होती सुभेदाराची सून. तिच्या सौंदर्याचं वर्णन करून ते म्हणाले अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर जन्मलो असतो. वदले छत्रपती म्हणजे आपल्या मातेची बहिणीची उपमा देऊन तिची बोलवण करायला सांगितले. मग आबाजीनं नाविलाजानं पालखी सजवले, पालखीमध्ये सुभेदाराच्या सुनेला बसवले, 20-25 सैनिक घेतले आणि त्या पालखीमध्ये घेऊन 3-4 किलोमीटर असलेल्या कल्याणच्या राहुटीपासून सुभेदाराच्या सुनेला घेऊन निघाले. तोपर्यंत सुभेदाराच्या मुल्ला महम्मदच्या घरामध्ये मातम माजला होता. इतका मातम, सगळे दुःखी झाले होते. एवढा खजिना लुटून नेला, पराजय झाला, त्याचं दुःख नव्हतं. पण आपली सोन्यासारखी सुंदर अशी सून त्या मराठ्यांनी नेली म्हणून मातम दुःखामध्ये होते. आणि ज्यांनी जशी पालखी येताना पाहिली
पालखीच्या बाजूला 20-25 मावळे पाहिले, ते येताना पाहिले, त्यांना माहीत नव्हतं पालखी कशासाठी आली आहे, त्यांनी पाहिलं आणि मग सुभेदाराच्या घरातले सैनिक सगळे 50-100 सैनिक आपल्या तलवारी उपसल्या आणि धावतच त्या मावळ्यावर घाव घालणार. तेवढ्यामध्ये सुभेदाराची सून खाली उतरली आणि त्यांना म्हणली, भैया मत मारो उन्हें, मत मारो उन्हें, मुझे कुछ भी नहीं किया. शिवाजी गॉड है, शिवाजी भगवान है, शिवाजी देव आहे. आपल्या बहीण मानून थोडी बांगडी करून त्यांनी मला परत पाठवलं, त्यांनी दाखवलं, थोडी बांगडी करून परत पाठवलं. आणि ही वार्ता ऐकून त्या सुभेदारांच्या त्या सैनिकांना, त्या मोगल सैन्यांना एवढा शिवाजीचा अभिमान वाटला. आणि त्याच्यातला एक जण अगदी उल्हासपणानं शिवाजीच्या नावाचा जयघोष केला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोगलसुद्धा आमच्या राजांचा जय जयकार करत होते. आणि मग ही वार्ता सगळीकडे पसरली. सुभेदाराची सून आमच्या शिवाजीराजांनं एवढी सुंदर सून परत केली, ही सगळीकडे पसरली. आणि पूर्वीच्या काळी बघा, शाहीर असायचे, शाहीर पवाडा गायचे. एखादी चांगला घटना घडली की शाहीर पवाडा गायचे. जसे 1962 साली पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस तुमचा जन्म झाला नव्हता, झाला होता, तुमच्या वडिलांचा जन्म झाला असेल. त्यावेळेला आपली पिछेहाट होत होती. 1962 साली आपल्या भारताची पिछेहाट होत असताना आपल्या भारताच्या सैनिकांना उमेद देण्यासाठी प्रत्येक गावातून नवीन पोरं भरती करायचे आणि त्यांना उमेद देण्यासाठी आमचे शाहीर पवाडे गायचे. आमचे शाहिरांनी पवाडे गायचे. हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुणवीरांनो भारत आपला टेकवा, लालचिनी पिटवा, असे पवाडे गायचे त्यांना स्फूर्ती देण्यासाठी. तसे पवाडे शाहीर शिवरायांच्या वाड्यासमोर यायला गायला लागले. सुभेदाराच्या सुनेला परत केलं, ते सगळे शाहिरांना कळलं. शाहीर वाड्याच्या बाहेर पवाडे गायला लागले. आणि हे पवाडे कुणी ऐकले? आतमध्ये सईबाईने ऐकले. सईबाईंनी पवाडे ऐकले. काय पवाडा होता तो? शिवराव म्हणजे शूर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानुनी परत्र केली सुभेदाराची सुनजी, असा होणार नाही कुणी, असा झालाच नाही कुणी वीरांचा धनी. हे पवाडे सईबाईंनी ऐकलं. सगळं सईबाईंना कळलं. शिवाजीराजांनी एवढी सुंदर जी सुभेदाराची सून परत केली बहीण मानून. आणि मग शिवाजीराजे एकटे आतमध्ये आले असताना त्यांची पत्नी सईबाईंनी विचारलं, राज तुमचे पवाडे गायले जातात, एवढी सुंदर स्त्री, आमच्या राजे राजवाड्यामध्ये अशी प्रथा नाही का कुणाच्या स्त्रीला परत मानून बहीण मानून. एवढी सुंदर स्त्री तुमच्या जवळ आली असताना तिच्याविषयी तुमच्या मनामध्ये काहीच भावना वाटली नाही, काहीच प्रेम वाटलं नाही. त्यावेळेला शिवाजीराजे म्हणले, सई, प्रेम हे काही दिसण्यावर नसतं, प्रेम हे काही शरीरावर नसतं, प्रेम हे काही रूपावर नसतं, प्रेम हे मनावर असतं, जिव्हाळ्यावर असतं, भावनावर असतं. आणि प्रेम म्हणजे कुणाचं कशावर असतं? प्रेम खरं असतं कुणाचं कुणावर? आईचं लेकरावर, वासराचं कोकरावर, शेळी मेंढीचं आपल्या बकरावर, सैनिकांचं देशावर, भावाचं बहिणीवर आणि शेतकऱ्याचं शेतीवर, आपल्या काळ्या आईवर असतं ते खरं प्रेम. हे प्रेम म्हणजे काही दिसण्यावर नसतं, प्रेम तुमच्या असण्यावर असतं, प्रेम तुमच्या रूपावर नसतं, अंतःकरणातील जिव्हाळ्यावर असतं. हे उत्तर राजांनी त्यावेळेला दिलं. म्हणजे छत्रपती शिवाजींचा जय जयकार का होतो त्याची काय कारणं? तर आपल्या लेकीबाईंना संरक्षण मिळालं ते फक्त छत्रपतींच्या न्यायनीती धोरणाप्रमाणे. छत्रपतींचा जय जयकार का होतो? तुमच्या आईवडिलांची काय स्वप्न आहेत? काय स्वप्न आहेत तुमच्या आईवडिलांची? छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामातेंचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? हिंदवी स्वराज्य व्हावं, हे तो श्रींची इच्छा. बघा त्यावेळेस मोगलाईत कुणा मुमताजच्या स्मृतीसाठी, मोगलाईत कुणा बेगमच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. पेशवाईत कुणा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून जय जयकार होतो. आता मला सांगा, तुम्हाला कुठं स्वराज्य निर्माण करायचं आहे का? तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं नाही, तुम्हाला छत्रपती शंभूराजासारखं बलिदान द्यायचं नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत.
आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, रोजच्या रोज नियमित अभ्यास गृहपाठ होमवर्क करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढी छोटीशी स्वप्न आहेत. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल का आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, शंभूराजा इतके दुःख आहे का? शंभूराजाचं चरित्र माहीत आहे तुम्हाला? त्यांचा जन्म झाला, बाळंत रोगानं त्यांच्या आईचं दूध गेलं, सईबाईंचं दूध गेलं. त्यामुळं धाराऊ नावाच्या स्त्रीला दूध आई म्हणून नाणावं लागतं. वयाच्या दुसऱ्या वर्षी सईबाईचं निधन झालं आणि राजमाता जिजाऊंनं शिवरायांप्रमाणेच त्यांना वाढवलं. 9व्या वर्षापर्यंत त्यांना 4 भाषा येत होत्या, कारण त्यांना इतर काही वेळच नव्हता. टी व्ही, मोबाईल, DJ, पाटलांचा बैलगाडा नव्हता त्यावेळेला. त्यावेळेला राजमाता जिजाऊंनी एवढे संस्कार केले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण, नखशिखा आदी 4 ग्रंथ लिहिले. मग तुमच्या पिढीला असं वाटतं, अरे भजन, गायन, हरिपाठ, देवदेव, अभंग हे म्हातारपणी करायचं असतं. म्हातारपणी करायचं असतं का? आता माझं 70च्या जवळ आले, मला एकही अभंग पाठ होत नाही. आत्ता काय 10-20 अभंग पहिले पाठ असतील तेवढेच. आत्ता ह्या वयातच तुम्ही काहीतरी करू शकता. ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली? कितव्या? 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. ह्या वयातच तुम्ही एक अभंग वर्षातून पाठ करा. एक अभंग कोणता? अवघाची संसार किंवा सावता महाराजांचा एक अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. माहिती आहे ना? सावता महाराजांचं गाव पंढरपूरपासून 20 किलोमीटर अलीकडे होतं, पण ते कुठंही देवाला पंढरपूरला गेले नाहीत. आपल्या शेतामध्येच काम करून कांदा माळा भाजी पिकवायची, लसूण मिरची कोथिंबिरी पिकवायची, विहीर मोठ नाळा हे त्याच्यामध्येच, म्हणजे आपल्या कामातच देव बघत होते. मग देव कशात आहे? देव सध्या कशात आहे? आपल्या कर्मातच आहे. शिक्षकांचा देव आहे त्यांच्या शिकवण्यामध्ये, तुमचा देव आहे तुमच्या अध्ययनामध्ये. सध्या तुमचं लक्ष काय आहे? काय लक्ष आहे तुमचं? TV, मोबाईल, DJ नाही ना. तुमचं लक्ष आहे शिक्षण. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करता येतं. आणि मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे 100ची नोट असली, एखादा गाठून 2 ठोके देऊन काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादा अभंग, एखादी कविता, 29चा पाढा असला तर कोणताही चोरटा हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुमचे शत्रू आहेत आतले आळस, कंटाळा, बेफिकिरी, यांना बाहेर काढा. तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत, ते तुम्हाला फार आवडतात, आयुष्यामध्ये मोठं होऊन देणार नाही, त्यांचा अतिरेक टाळा. मोबाईल, TV, DJ, पाटलांचा बैलगाडा यांच्यापासून दूर राहा आणि तुमचं करिअर घडवा.